बीड जिल्ह्यामध्ये आम्ही आज आलेलो आहोत। आज संध्याकाळी आमची ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या आरक्षण बचाव अंतर्गत आज आमची सभा होत आहे गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये। आणि जात असताना आजूबाजूच्या सर्कलमधून गावामधून तिथल्या लोकलच्या लोकांशी आमचा संपर्क होतोय। हजारोच्या संख्येनं तिथला जनसमुदाय प्रत्येक गावामध्ये चौकामध्ये गर्दीनं एकत्रित येतोय। बीड जिल्ह्यामध्ये आहोत, परत आम्ही धाराशिव जिल्ह्यामधल्या भूम परांडा विधानसभा कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मोठी सभा होती। त्यानंतर आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये परत एकदा लोहा कंधारला सभा होत आहे। त्यानंतर आमची जालना जिल्ह्यामध्ये परतूर मंठ्याला जिल्हा लेवलची खूप मोठी सभा होती। आणि या सभांचं सर्व स्वरूप पाहता या महाराष्ट्रामधला ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती आणि त्याचबरोबर सर्व SC ST प्रवर्ग हा सर्व सध्या आरक्षणाच्या बाजूनं आणि या महाराष्ट्रामध्ये गेल्या 8-10 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टींवरती रिॲक्ट होताना आम्हाला दिसतोय। आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोक म्हणतात तुम्ही राजकीय भूमिका तुमची काय, तर आमचं असं म्हणणं आहे की आम्ही आमच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या पक्षांनी ज्या लोकप्रतिनिधींनी ओबीसी आरक्षण असो किंवा SC STचं बायफर्गेशन असो, सन्माननीय न्यायालयानं ज्या खंडपीठानं जे निर्णय दिला बायफर्गेशन करण्याचं जे धोरण आहे त्या धोरणावरती ज्या लोकप्रतिनिधींनी आणि ज्या पक्षांनी या सामाजिक न्यायाच्या बाजूनं असणाऱ्या रिझर्वेशन संदर्भात भूमिका घेतली नाही, अशा सर्व लोकांच्या विरोधामध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आम्ही निश्चित या सर्व गोष्टींचं ऑडिट करू आणि जनतेला आम्ही आवाहन करू की आपल्या सामाजिक न्याय हक्काचं आरक्षण चॅलेंज होत असताना, डावललं जात असताना, ज्युडिशरीच्या माध्यमातून घटनेला थ्रेड्स पोहोचवणारे डिसिजन येत असताना जर इथले पक्ष आणि इथले लोकप्रतिनिधी बोलत नसतील तर त्यांना आपण येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये धडा शिकवायचा, अशी आमची भावना या महाराष्ट्रामध्ये आता आम्ही जिथं जात आहोत, जिथं सभा होत आहेत तिथं आम्ही या भावना व्यक्त करत आहोत। शेवटी अंतिमतः आम्हाला जनतेच्या दरबारात जावं लागेल। जनतेच्या दरबारात जात असताना जनतेच्या दरबारात ओबीसीनी का जाऊ नये हाही एक सवाल या महाराष्ट्रामध्ये आहे। आणि आम्ही निश्चित जर इथल्या राज्यकर्त्या लोकांना जर निवडणुकीची भाषा समजत असेल, बॅलेटची भाषा समजत असेल, मतांची भाषा समजत असेल तर ओबीसी सुद्धा इथून पुढच्या कालावधीमध्ये मताचं राजकारण करेल आणि आपलं उपद्रव मूल्य निश्चित दाखवेल। आणि ज्या माणसांनी आपल्या बाजूनी भूमिका घेतली नाही त्या अशा सर्व माणसांना येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ओबीसी बांधव निश्चित पराभूत करेल। एकीकडे जरांगे पाटील असं म्हणतात की 288 जागावरती आम्ही निवडणूक माणसं उभा करू। तुम्ही सांगताय की जे कोणी आमच्या बाजूनं राहील ठीक आहे, नाही राहिले तर आम्ही त्यांचा विरोध जरांगे पाटलांसारखे तुम्ही देखील 288 जागावरती बघा, 288 विधानसभा निवडणुकामध्ये जरांगे पाटील कुणाला पराभूत करणार आहेत? कारण जरांगे पाटलांकडे तर रांग लागलेली आहे ह्या आमदार खासदारांची। लेटर हेडवरती ते त्यांना पाठिंबा व्यक्त करतायत। महाराष्ट्राच्या 4 आजी माजी मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना पाठिंबा दिलेला आहे। मग जरांगे पाटील पराभूत, सगळे मुख्यमंत्री शिंदे साहेब येतात, शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा जरांगे पाटलांना भेटायला येतात, परंतु या महाराष्ट्रामध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या ओबीसी BJNT SBC या लोकांच्या काय मागण्या आहेत, काय अडचणी आहेत, कोण आंदोलक आहेत, त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे। त्यांची सुद्धा मतं या महाराष्ट्रामध्ये आहेत। शोषित, वंचित, पीडित लोक जी सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, पंचायत राजमधलं आरक्षण त्यांचं डावललं जातंय, पण एवढे आजी माजी मुख्यमंत्री जर जरांगे पाटलांच्या भेटीला येत असतील, अंतर्बलीला येत असतील तर ओबीसी या सगळ्या गोष्टीकडं अतिशय सावधपणे या गोष्टी पाहतोय। आणि जर राजकारणाचीच भाषा या लोकांना कळणार असेल तर येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याचं प्रत्यंतर तुम्हाला दिसेल। निश्चित आहे बघा, पहिल्यांदा आम्ही जे पक्ष आमच्या ओबीसीच्या विचारांचे उमेदवार उभे करतील, रिझल्ट ओरिएंटेड असतील त्या लोकांना आम्ही सपोर्ट करू। त्यानंतर आम्ही ओबीसीचीच माणसं ओबीसीला मतदान करतील आणि नंतर मग SC आणि ST ला मतदान करतील। आमचं ठरलंय ओबीसीला पहिल्यांदा मतदान करेल आणि दुसऱ्यांदा SC ST ला मतदान करेल, हे आमचं धोरण ठरलंय। अल्पसंख्याक उमेदवाराला ओबीसी मतदान करेल, कारण मताचीच भाषा जर यांना कळणार असेल
तर मतानेच उत्तर येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये यांना भेटेल. आता ओबीसीने आपल्याला पाठिंबा दिला नाही, ओबीसी उमेदवार असतील तर त्यावेळेस काय होईल? निश्चित जाब विचारला जाईल. तुम्ही कायद्याच्या सभागृहात बोललात का? आंदोलन सुरू असताना आंदोलनाला पाठिंबा दिलात का? तुमची भूमिका काय? याचा जाब निश्चित प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसी बांधव त्यांना विचारतील. तुम्ही उपोषण केलं होतं त्यावेळेस सरकारच्या शिष्टमंडळानं तुम्हाला काही आश्वासन देखील दिली होती, त्याची आता पूर्तता झाली नाही. आंदोलनाची पुढची दिशा काय आहे तुमची आता? हे बघा, आमचे सहकारी नवनाथ आबा वाघमारे साहेब, आम्ही उपोषणाला ज्यावेळी बसलो होतो त्यावेळी आम्हाला लेखी आश्वासन या शासनानं दिलेलं होतं. पण त्या आश्वासनापैकी एखादं दुसरं आश्वासन सोडलं तर बाकीच्या सर्व आश्वासनाला या शासनानं आजही आम्हाला उत्तर दिलेलं नाही आणि त्याच्यावरती त्यांनी काम केलेलं नाही. या गोष्टीचं उत्तर तर आहेच, पण लोकशाहीचा उत्सव किंवा लोकशाही म्हणजे निवडणुका, आणि मग येऊ घातलेल्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत असतील तर त्या निवडणुकीमध्ये या सरकारला किंवा इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला, इथल्या सर्व रुलिंग पार्टीजना इथला ओबीसी बांधव निश्चित जाब विचार. जरांगे पाटलांची एवढी मोठी दहशत आहे की सत्ताधारी असतील, विरोधक असतील, सध्या त्यांना भेटीला होतात आणि आता ओबीसी संदर्भात बारीक लक्ष देऊन पाहतो. हे बघा, जरांगे पाटील हे रूरल कम्युनिटीमधून येतात. ज्या महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेमध्ये वरती हजारो वर्षापासून ज्या लोकांनी राज्यकर्ता म्हणून राज्य केलं त्यांना ते घाबरणारच. आम्ही शोषित, वंचित, पीडित, दलित. अरे तिकीट मिळत नाही, एखादं तिकीट मिळालं तर टार्गेट करून पाडलं जातं आणि परत नॅरेट सेट केला जातो की आम्ही एवढे टक्के आहोत. एकदा काउंट तरी करा. इथल्या शोषिताचा, वंचिताचा आवाज दाबण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. याचा जाब निश्चित, कारण ओबीसी मधले तरुण सुद्धा आता वाचतायत, लिहितायत, पाहतायत. त्यांना कळत नाही असं अशा भ्रमात तुम्ही राहू नका. काल पृथ्वीराज बाबा चव्हाण काँग्रेस पक्षाचे प्रमुख जाऊन जर आंतरवलीला भेट देत असतील तर त्या पृथ्वीराज बाबा चव्हाणांनी या महाराष्ट्रामधल्या ओबीसींना, या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या बाबतीमध्ये काय भूमिका आहे, आम्हाला पृथ्वीराज बाबा चव्हाणांनी पुढे येऊन सांगावं की काँग्रेसची ओबीसीच्या आरक्षणाबाबतची भूमिका काय आहे. नाही सर, तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांच्या बाबतीत बोलताय, ही तर भूमिका भाजपनं स्पष्ट करायला पाहिजे. सरकार तुम्ही त्यांना विचारत नाहीत. मगापासून तुम्ही 3 नेत्यांची नावं घेतली. त्याच्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक मुख्यमंत्र्याचं इथलं भाजपचा उल्लेख तुमच्याकडे येत नाही, याचं कारण काय? मुख्यमंत्री कोणाचे आहेत? भाजपचे नाहीत. भाजपनं सपोर्ट नाही केला त्यांना. भाजपचे उपमुख्यमंत्री नाहीत. मुख्यमंत्री कोण आहे? त्या मुख्यमंत्र्याच्या तोंडून एकदा तरी ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात एकदा तरी उल्लेख आला का? तुम्हीच सांगा. महाराष्ट्रानं सांगावं, महाराष्ट्र पाहतोय. त्यामुळे मुख्यमंत्री पदावर कोण आहे? ज्या लोकांचा इथल्या व्यवस्थेवरती प्रभाव आहे त्याच माणसांच्या दृष्टिकोनातून आम्ही राजकारणाच्या पलीकडं, सत्तेच्या पलीकडं जर शरदचंद्रजी पवारांनी पुढे येऊन भूमिका घेतली, लोकसभेला काय झालं? भाजप आली का महाराष्ट्रामध्ये? माझं सांगणं असं आहे, या महाराष्ट्रामधले जेवढे म्हणून लोकनेते आहेत, पुरोगामी नेते म्हणून घेतात, उठसूट फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात, त्या माणसांनी ओबीसीच्या आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी. ओबीसीचं आरक्षण संपवायचंय तुम्हाला? तुम्ही एका कम्युनिटीचे मुख्यमंत्री होता या महाराष्ट्रात. ओबीसीने तुम्हाला मतदान दिलं नाही? अशोक चव्हाणांना दिलं नाही? पृथ्वीराज बाबांना दिलं नाही का? पवार साहेबांना बारामतीत ओबीसीने मतदान दिलं नाही का? एकनाथ शिंदेना दिलं नाही? त्यांनी येऊन सांगावं. म्हणून तुम्ही ओबीसीकडे एवढं दुर्लक्ष करता आहात. या प्रश्नाची उत्तर मिळायला हवी आम्हाला. एकीकडे तुम्ही आता जसं म्हणाला, जरांगे पाटील शिंदे यांच्यावरती टीका करत नाहीत किंवा प्रगती बोलत नाही, तुम्ही देवेंद्र फडणवीसाबद्दल बोलत नाही. आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे, अनेक मी तुम्हाला बाईट या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत. भाजप जर स्वतःला ओबीसी हा आमचा DNA आहे असं म्हणत असेल तर भाजपनं पुढं आलं पाहिजे. आणि जो ओबीसी संभ्रमित आहे, जो ओबीसी अस्वस्थ आहे, जो ओबीसीच्या मनामध्ये आमचा कोणी वाली नाही ही भावना आहे, ही भावना जर भाजपला समजत असेल तर भाजप पुढे येईल. केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे. तुम्ही केंद्रीय पातळीवरती तुम्ही या महाराष्ट्रामधल्या ओबीसीचं आरक्षण, ओबीसीच्या आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त करण्याचा डाव या महाराष्ट्रामध्ये घातला जातोय. मायबाप भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारनं पुढे यावं आणि याचा जाब इथल्या व्यवस्थेमधल्या मुख्यमंत्र्यापासून ते सर्व लोकप्रतिनिधींना विचारावा. राज्यातले देवेंद्र फडणवीस हे केंद्राकडे साकडे घालावत असं वाटत नाही? प्रश्नच नाही.
देवेंद्र फडणवीसांनी पुढे यावं आणि ओबीसी बांधवांना आश्वस्त करावं. त्यांच्या मनामधली जी शंका आहे, जो संभ्रम आहे, तो दूर करावा. आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे. ओबीसींना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे असं तुम्ही म्हणताय. आता आगामी विधानसभा प्रतिनिधित्व ओबीसीच्या विचारांचं मिळालं पाहिजे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसींनाच मतं द्यायचं असं तुम्ही म्हणताय. तुम्ही लढवणार आहात का तुम्ही किंवा नमतवारमध्ये? आम्ही स्वतः निवडणुका लढवणार नाही आहोत, परंतु आम्ही ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये भूमिका स्पष्ट क्लिअर करणाऱ्या माणसांना आम्ही सपोर्ट करणार आहोत. ही भूमिका आहे. आता तुम्ही बीडमध्ये 2-3 वेळेस आहात पाठीमागं. तुमचे जे मेळावे होते ते कुठेतरी एक विधानसभेचे जे इच्छुक आहेत ते आयोजित करतात आणि त्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय. ते प्रकारे त्यांच्या प्रचारच करताय तुम्ही आता. तो आमच्या मागे कारखानदार नाहीत ना. आमच्या मागे मोठमोठे मंत्री, रिपीट अगेन अँड अगेन 5-5, 6-6 वेळा निवडून येणारी माणसं नाहीत ना. आम्हाला कोण पैसे देत नाहीत ना निवडणुका लावायला. 100-100, 150-150 गाड्यांचे तापे आम्ही आणणार कुठून? त्यामुळे आम्हाला जिथं पब्लिक मधून मागणी येते तिथं आम्ही जातो आहोत. आम्हाला असा प्री प्लॅन करून इव्हेंट करून आम्ही नाही करू शकत. आमच्या मागे नाही आहे एखादा माजी मुख्यमंत्री. त्यामुळं महाराष्ट्र पाहतोय ना कोण कुणाच्या पाठीशी आहे, कोण काय करतं, कोण कुणाला काय सपोर्ट करतं. महाराष्ट्र पाहतोय. आम्ही गरीबाची पोर आहोत, आम्ही शोषित वंचिताची पोर आहोत. आमचा बाप साधा ग्रामपंचायतीचा सदस्य नाही, तर आम्ही या गोष्टी कशा करणार आहोत? त्यामुळे ही शोषित वंचित सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांची लढाई आणि ही कारखानदारांच्या विरोधामधली लढाई. ज्या लोकांनी इथं 50-60% इथल्या ओबीसींची, भटक्या विमुक्त जाती जमातींची मतं घेतली, रिपीट अगेन अँड अगेन घराणेशाही जोपासली, आमची मतं घेतली, ते माणसं ओबीसीच्या आरक्षणावर एक ब्र शब्द बोलायला तयार नाहीत. हा जाब येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ओबीसी यांना निश्चित विचारेल. वाघमारे साहेब, पुरोगामी महाराष्ट्र एकीकडे म्हणताय तुम्ही, संविधानवादी स्वतःला म्हणतात, मात्र ज्या वेळेस तुमचे भाषण आहे ते तुम्ही जरांगे पाटलावर एकेरी भाषेत. जरांगे काही संत महंत नाहीत किंवा म्हणजे विचारवंत नाहीत. आणि जरांगे जर आमच्या ओबीसींच्या अनेक महापुरुषांच्या विषयी तर जाऊ द्या, परंतु जे आजच्या आम्ही ज्यांना दैवत मानतो, आधारस्तंभ मानतो, ज्यांनी ज्या नेत्यांनी ओबीसींची भूमिका, ओबीसीचं आरक्षण वाचवा अशी भूमिका मांडतात, अशा नेत्यांना टार्गेट करण्याचं काम एकेरी भाषेत आणि शिवराळ भाषेत, गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्याचं, तेही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या खाली बसून जर जरांगे करत असतील तर जरांगीचा आदर आम्ही का करायचा? जर जरांगेंना 77-78 वर्षाच्या छगनरावजी भुजबळ साहेबांचा जर आदर वाटत नसेल बोलण्यातून, तर आम्ही जरांगे सारख्या निव्वळ बेवड्या माणसाचा आदर का करायचा? जरांगे काय संत म्हणतोय का? जरांगेने आजपर्यंत कोणते दिवे लावलेत? जरांगेने या बीड जिल्ह्यामध्ये जाळपोळ करून गोरगरीब समाजामध्ये दहशत माजवण्याचं काम केलं. त्या जरांगेने आमच्या ओबीसी बांधवांचे घरं जाळण्याचं काम केलं, हॉटेल जाळण्याचं काम केलं. आमच्या ओबीसीच्या जरांगेच्या झुंडशाहीमुळे महाराष्ट्रभर आमच्या ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या गाड्या फोडण्याचं काम, गाड्या जाळण्याचं काम केलं. त्या जरांगेचा आदर आम्ही काय करायचा? आणि जरांगे आहे कोण असा की जरांगेचा आम्ही आदर केला पाहिजे? आणि एकतर जरांगे मराठा समाजाचीच दिशाभूल करत आहे, गरीब मराठ्यांची दिशाभूल करत आहे. कारण जरांगे फक्त लढतोय प्रस्थापित आणि पैशावाल्या मराठ्यांसाठी लढत आहे. कोणी आहे का? चलो काय तुमच्या बाईक घ्यायची का? दोघांनाही एकच प्रश्न की महाराष्ट्रभर भ्रमण करत असताना तुम्ही बीडच का टार्गेट करता? बीड ऑलरेडी ओबीसीचा जिल्हा आहे, ओबीसी नेत्यांचा जिल्हा आहे, इथे पालकमंत्री ओबीसी आहे. जाळपोळ कुठं झाली आणि आग कुठं लागली ती विझवण्यासाठी आम्ही इथे येत आहोत. कारण की आमच्या ओबीसी समाजामध्ये खतखत आहे. आमच्या ओबीसींना इथं मारहाण झाली या बीड जिल्ह्यामध्ये. ओबीसीच्या छोट्या छोट्या नावी समाजाची दुकानं जाळण्यात आले, फोडण्यात आले. ओबीसी समाजाचे घर उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या झुंडशाहीने केलं. मग आम्हाला इथंच विझवण्याचं काम करावं लागेल ना. आम्ही हे बघा, आम्ही गरीबाचे लेकर आहोत. आम्ही आजपर्यंत कुठल्या जातीचा द्वेष किंवा जातीला विरोध केला नाही. आज
पर्यंत गेल्या 70 वर्षात आम्ही मराठ्यांना प्रतिनिधित्व देत आलो, परंतु तेच मराठे जर जरांगेच्या आंतरवाली सराटीत जाऊन ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं असे जर पाठिंबे देत असतील तर नक्कीच आम्हाला आमचे ओबीसीचे प्रतिनिधी तयार झाले पाहिजे, सभागृहात आमची बाजू मांडण्यासाठी आमचे आमदार झाले पाहिजे. यासाठी आम्हाला कुठेतरी जावं लागेल, समाजामध्ये जागृती करावं लागेल आणि त्यासाठीच आम्ही हे मेळावे असतील आणि बीड जिल्ह्यात जास्तीत जास्त आम्हाला तर आमचं टार्गेट आहे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बीड जिल्ह्यात आमचे प्रतिनिधी तयार झाले पाहिजे आणि ते येणाऱ्या काळात तुम्हाला दिसतीलच.